हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। गाइस, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या पर्सनल लोन का पेमेंट ड्यू है तो डेट कलेक्शन टीम की तरफ से आपको कॉल्स आएगी। वो आपको रेगुलर फॉलोअप करते रहेंगे। कॉल्स भी आएंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है। लेकिन इनके काम के अंदर कुछ नियम है, ग्राहक के भी कुछ अधिकार है। रिकवरी के एजेंट आपके साथ में बदतमीजी या हरासमेंट की कोई भी एक्टिविटी नहीं कर सकते। अगर रिकवरी वाले आपको परेशान कर रहे हैं या आपको किसी प्रकार का हरासमेंट झेलना पड़ रहा है रिकवरी वालों की तरफ से, तो आप हमारी पेड सर्विस का लाभ ले सकते हैं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप करें, हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। गाइस, अगर वीडियो पसंद आती है तो वीडियो को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टैक्ट्स में जरूर शेयर करें। चैनल पर नए हो तो चैनल को जरूर सब्सक्राइब करें। और कौन सा कॉन्वर्सेशन ये वाली वीडियो में आपको सबसे ज्यादा पसंद आया वो कमेंट करके जरूर बताएं। आइए स्टार्ट करते हैं ये वीडियो, देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ढुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हॅलो. हॅलो, हा जी, भाग्यश्री पराळकर यांच्यासोबत बोलणं करायचं होतं. आपण कोण? मी तिचा हसबंड बोलतो. बोला ना. हसबंड बोलताय का? गुड मॉर्निंग सर. मॅडमचं क्रेडिट कार्डचं पेमेंट ड्यू होतं, इंडसन क्रेडिट कार्डचं. त्या रिगार्डिंग बोलणं करायचं होतं. हो बोला मॅडम, काय झालं? पेमेंट होत नाहीये सर मॅडमचं बरेच हो, दिवस याला झाले. वेळ लागेल मॅडम, अजून 2 महिने. काय म्हणताय? 2 महिने अजून लागतील याला. का हो सर, काय विषय कळेल का मला? फंड इश्यू आहे मॅडम, सध्या जॉब नाही आमच्याकडे, त्यामुळे. जॉब नाहीये. दोघंही जॉबलेस आहात हो. साहेब? एक लिमिट ठरवून प्लीज बोला साहेब. मॅडम वर्किंग आहेत, त्यांच्या कंपनीमध्ये एंट्री अलाउड नाहीये. फक्त तुमच्या ऍड्रेसवरही एंट्री अलाउड नाहीये. न सांगता तुम्ही आला असं थोडी एंट्री देणार मॅडम, कुठल्याही स्कॅमरला थोडी एंट्री देणार आम्ही असं डायरेक्ट. साहेब, एवढ्या स्टँडर्ड सोसायटीमध्ये राहताय, त्याचा मेंटेनन्सच किती मेंटेन करत असाल आणि तुम्ही म्हणताय की बँकेचे पैसे भरू शकत नाही. हे मान्य आहे का तुम्हाला? सांगा बरं. येस, मान्य आहे मॅडम. बरोबर आहे की नाही? मग नाही, काहीच बँकेचे पैसे बरोबर नाही भरायला मॅडम. तुम्ही काय? कोरेगाव पार्क मध्ये मॅडम वर्किंग आहेत की नाही? नाहीये. नाहीये. मग काय करता मॅडम? घरीच आहे. तुम्ही घरीच आहे. हो. मग तुमचं खर्च पाणी निघतोय. बँक बॅलन्स वरच करत असाल ना, याचा अर्थ तुम्ही खर्च बँक तुमचा पर्सनली. सध्या पैसे नाही भरू शकत आम्ही. याला 2 महिने लागतील, आम्ही सेटल करून क्लोज करणार याला. थांबा हो 1 मिनिट थांबा जरा. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हा. हा सर, ते डेक्सडोट म्हणून कंपनी आहे बघा, त्यामुळे ते वर्किंग आहेत. त्यांचं आता आम्ही लिंक्डइन पण चेक केलं. त्या मॅडम तिथं वर्किंग आहेत. हा, मग असू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? मग पेमेंट सर भरायला काय प्रॉब्लेम आहे? पेमेंट नाही होऊ शकत ना, 2 महिने लागतील याला. 2 महिने का लागतील सर? मग 2 महिन्यानंतर आम्ही याला सेटल करून क्लोज करणार आहे. सध्या पैसे नाही भरू शकत आम्ही. मग सेटलमेंट या महिन्यात पण भेटेल ना तुम्हाला? चांगला व्यवहार नाही भेटत ना या महिन्यात, त्यामुळे आता नाही करू शकत आम्ही. अहो, चांगला व्यवहार मध्ये किती पाहिजे तुम्हाला? 10% मध्ये सेटलमेंट पाहिजे मला. 10% सेटलमेंट कधी भेटणार सर तुम्हाला? कोण म्हणलं? जेव्हा भेटेल तेव्हा मी करेल. राईटअप मध्ये भेटू द्या किंवा विंटेज मध्ये भेटू द्या, जेव्हा भेटेल तेव्हा आम्ही करणार. अहो, 10% सेटलमेंट द्यायला कोण बसले सर? तुम्ही सांगा. कोण नाही देत ते सांगा ना तुम्ही. कोण नाही देत ते सांगा ना तुम्ही मला. मला सांगितलंय कोणी की 10% सेटलमेंट भेटते? कोणी सांगितलं नाही, मला माहिती आहे, त्यामुळे बोलतोय मी. लास्ट तुम्हाला सर 35% सेटलमेंट नाही, तेवढ्यामध्ये नाही करू शकत मी. एवढ्यामध्ये करणार मग तुम्ही 35%? मग येऊन बँकेत भेटा. हा, मॅक्स टू मॅक्स 15, त्याच्यावरती नाही देऊ शकत आम्ही. अहो, तुम्ही बँकेत तर या म्हणलं पहिलं. काय करणार बँकेत येऊन? माझ्याकडे भरायला पैसेच नाही. येऊन माझा टाइम का वेस्ट करू मी? कुणाकडे पैसे नाही तुमच्याकडे? भरायला पैसे नाही आमच्याकडे, मग कशाला येऊ बँकेत? का माझा टाइम वेस्ट करू मी? हो, मग आपली लायकी नाही तर तेवढे पैसे वापरायचे नाही ना. अबे जवाड्या, तू लायकी मध्ये राहून बोल ना. अरे तुझी लायकी आहे का? मग जवाड्या, तू लायकी मध्ये राहूनच बोल ना भोसडीचा. अरे लायकी मादरचोद, तू माझ्या लायकीवर आला कसं का रे? ते सांग मला. अरे तुझी स्वतःची लायकी आहे का रे जवाड्या मादरचोद? तू मला बोलेल भोसडीचा? तुला बघायची का?
तुला माझी लायकी बघायची का? अरे जवाळा तुझी झाडभरची लायकी आहे, समजलं का अरे, तुला? अरे बायकोच्या नावावरती पैसे घेऊन ते एक वापरणार आहे. लवडा असतं, लवडाच्या वरती झाट असते ना, त्याची लायकी तरी तुझ्यापेक्षा जास्त आहे लवड्या, समजलं का तुला? अरे, माझी तुला लायकी काय बघायला वाटतं? येतो का? तू पैसे अरे, काढेल का ऑफिसच्या लवड्या? अरे, बेकार तू पैसे पोटावर काढेल का येणार, भोसडीचा? काय चालू आहे? अरे हा? तुला बघ. अरे 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 काय छक्का आहे का भोसडीचा? अरे अरे करतो लवड्या तू? हा? तू समोर बोलशील का? मी काय बोल, कशाला भेटू? तुमच्यासारखं चुत्याला भेटू मला काय झाटा भेटणार आहे का लवड्या? आमच्या इथं ना छक्के लोक असे करतात. छक्का तू आहे लवड्या, कधीपासून तू अरे 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 करतो? ते हातात ताडी वाजव, मग बोल अरे अरे अरे, तुला भेटून जाईल पैसे, समजलं का? अरे परत 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 बोलला, अरे परत बोल परत बोल ना. 10 वेळा आतापर्यंत बोललाय तू, समजलं का? अरे परत आला बायकोला यायला शकतो. अरे हा ते परत बोलला. ए अरे अरे बोलायची सवय सोडून दे रे, चुत्या वाटतो तू. हा अरे बोलताय ना, परत बोलला लवडू तो. तुझी लायकी का दाखवतो त्याच्यावरती? लायकी तुझी दाखवले लवड्या तू. तुझ्याशी मी प्रेमाने सांगत होता भोसडीचा, तू माझ्या लायकीवर आला ना लवड्या. हा घेतलाय मी, माझी बायको आहे, तिच्या नावाने मी काय पण घेऊ, लोन घेऊ, घर घेऊ, गाडी घेऊ, काही पण घेऊ, ती माझी बायको आहे, माझा हक्क आहे तिच्यावर, समजलं का तुला? तुझी गांडीत दम असेल ना, तुझी लायकी असेल, तू पण घे ना तुझ्या बायकोच्या नावावर, तुला तुझ्या बायकोचं भेटणारच नाही तुला, बरोबर ना? परत आला, अरे अरे जा रे ट्रेन मध्ये जा आणि ताडी वाजव, अरे अरे बोलून बोलून चांगले पैसे कमवून घेईल. हा चुत्या कामं सोडून दे तू, समजलं का? परत अरे बोलला. अरे घंटा आहे, तुझ्याकडनं झाटा 1 रुपयाचे पैसे नाही निघू शकत एवढा, समजला का? अरे आयटी कंपनी परत अरे बोलला. अरे काय बोलायचं? परत अरे बोलला चुतिया तू. छक्क्यांच्या आवडींना काय करू? परत बोलला लवडू तू. अरे 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 बोलून बोलून लवड्या चुत्या वाटतं, समजलं का? जिंदगी तुमच्या. अरे बायकोच्या पैशावरती जगणाऱ्या कुत्र्यावणी मग लय भारी वाटते, समजलं का तुला? एवढा मजा येते ना, काय सांगू तुला. अजून काय असेल घरात तर कुणाला तिला बाहेर आणून थांबवा. आयटी कंपनीच्या बाहेर राहतात. परत आला का? अरे परत अरे बोलला का? अजून काय बोलेल तुला? ह्या केस मध्ये टाक आरटीपी, 1 रुपयाची पेमेंट नाही होत त्याच्यामध्ये. अरे तुमची तर परत अरे करायला आम्हाला. हो अजून कोणाला घ्यायचं घे तिथं. मी कशाला घेऊ रे, मला झाटा नाही घ्यायचं कोणाला. अरे तुझ्याकडे काही नाही. परत अरे बोलला. अबे चुत्या, पहिले तू अरे बोलायची सवय सोड रे. मी का तुझं काय मित्र वगैरे नाहीये ते अरे अरे बोलतो लवडू सारखं? तुला वाटत असेल चांगला वाटते, तुला वाटत असेल तुलाही चांगला वाटते असं अरे बोलून. झाटू चुत्या वाटतो तू, चुत्या 1 नंबरच्या दल्ला चुत्या वाटतोय तू अरे अरे बोलून, समजलं का तुला? परत आला का? परत आला का? अरे परत अरे समोर तर, अरे समोर ये ना, समोर कशाला येऊ तुझ्या समोर रे? हा एवढी ना तर लोकांना बोलताना एकदा विचार करायचा, लंडा विचार कर ना चुत्या. तू माझ्या ह्याच्यावर तू मला बोलेल, माझी लायकी काढेल लवड्या, मी तुला काय प्रेमाने बोलेल का? अहो दादा मला वेळ दे रे दादा, मी पैसे भरून टाकेल दादा. काय तुझ्या पाया पडू का लवड्या? मी पैसे घेतले बँकेने, आमच्या लायबिलिटीवर दिले, समजलं का? अरे समोर तू होतो कोण रे मला सांगणारा? अरे समोर येऊन बोल. आहे कोण तू? समोर येऊन बोल. झाटू तुझ्या आई बापाने तुझं नाव तरी ठेवलं असेल ते पण सांगायला तू घाबरतो लवडू, आणि तू मला बोलतो का लवडू? अरे समोर येऊन बोल. कशाला बोलू तुझ्या समोर येऊन रे? आहे कोण तू? समोर येऊन बोल फक्त. थर्ड पार्टी एजन्सी का दल्लास आले तू? तुम्हाला सांगेल का? समोर माझ्या कधी येणार समोर? कशाला येऊ तुझ्या समोर रे? तुझं नाव सांग, तुझं नाव सांग ना. काय तुझं नाव? सागर नाव आहे माझं. सागर. आडनाव काय तुझं? कांबळे नाव आहे. हा ठीक आहे चालेल. आता मी तुझं नाव तर एक्सक्लेशन टाकतो चांगला वाला, समजलं का? अरे तुला हेच जमणार होतं, मला पण माहिती आहे. आहे का दम तेवढा? आहे माझी गांडीत दम, म्हणून एक्सक्लेशन टाकेल. मला माहिती आहे तुझ्या आई बापाने तुझं हा नाव ठेवलंच नाहीये. चुत्या तुझं नाव काहीतरी वेगळंच लावू. तू सांगायला फक्त चुकीचं नाव सांगितलं तुने मला. अरे समोर समजलं का? समोर ये. अरे झाटा तू पैसे काढू शकत? झाट नाही देत तुला पैसे. जा काय करायचं करून गेला एवढ्या, नाही भरत पैसे मी. अरे तुमच्यासारख्या आवलं. अरे परत आला का? अरे वर. अबे झाट्या अरे अरे बोल नको रे.
अरे तुम्ही आहे ना परत. धंदे करून आहे ना असेच धंदे करा तुम्ही. परत. हेच धंदे करा. बापाने हे शिकवून दिलं वाटतं. बापाने पण अरे हेच काम अरे केलं नको असं बोलू रे, वाटतं. छक्का वाटतो लावडू तू. तुमची क्वालिटीच ती वाटतं. समजलं का? कॅटेगरीत का? आता तुमचं बघ, खानदान त्याच तू category त माझ्याशी चालतं. 10 मिनिटं बोलला, तुझं अरे बोलायची सवय गेली ना, असं रोज मला कॉल कर, तुझे जे जे वाईट सवय ना ते सर्व निघून जाईल. अरे अरे अजून परत एका आला का? बोललो बघ. अरे नको बोलू रे. हा मग काय बोलू तुला? हा काय? बघ बघ, आता शिकलं ना, असंच असंच बोलत जा. अरे बोलू नको, भारी हा, वाटते. तुझं नाव घेतलं की तुला मजा वाटायला आता. अरे लय त्याच्यामुळे मजा तुला वाटते, बरं लय मजा. हा, बरोबर आहे. हा टाक याच्यामध्ये आरटीपी, नाही करत पेमेंट याचं. अजून काय? आरटीपी टाक, टाक इंटेन्शन इश्यू, नाही भरत पैसे. सांग तुझ्या बँकेला जे अरे अजून उपटायचे काय? ते उपटून घे. झाट 1 रुपयाची पेमेंट नाही भरत मी. अजून? तुमच्यासारखं चुत्या एजन्सीला त्याने केस दिला ना, झाटा 1 रुपयाची पेमेंट नाही करत आता मी. अरे मग अजून? परत आला का चुत्या तू? अरे अरे लवडू काय रे तू? अजून काय मग? अजून मग? तुमच्यासारखा झाटू एजन्सीला केस दिले ना इंडसइंड बँकने, आता झाटा 1 रुपयाची पेमेंट देत अजून? नाही मी. अजून? समजलं का? अजून काय? अजून काय सर? अजून काय सर? अजून? नाही भरत पैसे मी, चुत्या. अजून? तुझी गांड लवड्या. अजून काय? इथं ऑफिस मध्ये म्हणून तुला बोलत नाही जास्ती. अच्छा हा? बोल ना, बाहेर निघ ना, बाहेर निघून फोन कर ना मला, संध्याकाळी फोन कर ना. लॉकआउट झाल्यानंतर मला फोन कर ना तू. अरे अरे बंजो, जेव्हा तुला लॉकआउट काही होतं वाटतं त्यानंतर मला फोन कर ना. का? बिंदास तू बोलू मला आपण, सांगतो का? मोठा फरक नाही पडत मला. काय? अरे तुला फरक पडायला परत अरे अरे अरे, भरून पैसे खरं ना? तुला काय वाटते, तुला काय वाटते, तू ती दिल्लीचा कॉल घेतलाय, तू लय मोठं झालंय का? तू बिल्डिंगच्या बाहेर येऊन आहे ना, फक्त थांबून फोन कर मला. अरे इथं तू थांबलोय. कर ना तुझ्या कॉल, गाडीची तू दम कॉल बघतो कर ना मला. तुझ्या दम माझ्याकडे एवढा. वेळ नाही तुमच्यासारखं झाटू लोकांना वेळ द्यायला. तू काय एवढं मोठा अंबानी आहे का लवडू, जे तुला मी वेळ देऊ? बायकोच्या नावावर पैसे हा? काढून तू मात करणार, तू सांगणार का रे काय करणार काय नाही? तू कोण आहे काय नाही भोसडीचं? तुला तुझ्याकडे. मी का वेळ देऊ लवडा हे सांग मला तू. बायकोची आहे दलाली कोण करायला तू? बसतो का अरे बायकोची दलाली करायला हू द बसतो का तू हेल घरात? आर यू? हा? ते छक्का तर सांगायला तू आहे लागला का लवड्यात, मला? म्हणून तर कधीपासून तू अरे 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 बोलतोय लवडू. तुम्ही गांडीत सांगायला तुझी नाही, खास एका सुटली लवड्या, मला नाही सुटलंय. सांग तुझ्या बँकेला तू झाट बाहेर 1 रुपयाची पेमेंट नाही करत, जे उपटायचे ते उपटायला सांग त्याला. तुला काय सांग- झाटा नाही तू परत पैसे आधी मी मला लवड्या. भेटतो. अरे तू भेटतो का मला आधी येऊन? कशाला भेटू लवडू तुला मी? मी काय बोललो, तुमच्यासारखं चुत्या लोकांना भेटून मी माझा वेळ का वाया घालू? अरे मग तेवढंच बघ दलाली भेटेल कशाला तुला. वेळ वाया घालू मी? भाग्यश्रीला सांगतो का भेटायला मग? भोसडीचं तू भेटून काय करणार रे? भाग्यश्रीला भेटतो तू नको अरे भेटू. आम्ही आमच्याकडे वेळ नाही तुमच्यासारखं दल्ला लोकांना भेटायला, समजलं का? तुमचे भांडे देऊ का तुला 4-5? आ? घरामध्ये फिरशील, बाहेर यायची गरज पडणार ना तुला. भोसडीच्या लावडू, तुमच्यासारखं दल्ला लोकांना भेटेल का तुला वाटते मी? भोसडीची माझी लेवल नेक्स्ट लेवल आहे लवड्या. तुमच्यासारखं एवढं घाणेरड्या लेवलवर नाही बसला लवड्या मी, की तुमच्यासारखं चुत्या लोकांना भेटत बसू लवड्या मी. समजलं का? असतील ना तर भेटशील. हा नाहीये मी, जा मग काय असतील- उपटायचंय लवड्या तुला? मला माहिती ना, तुला माझ्यासोबत एक फोटो क्लिक करायचा लवड्या अपडेट करण्यासाठी, पण झाटा मी देत नाही तुला लवड्या, समजलं का? अरे तू काय सेलिब्रिटी? हा. अरे भाग्यश्रीला पाठव. तू कोण आहे रे? माझा शोध मी आहे, बोल ना लवड्या. अरे तिच्या मागे नाव लावाय बी नाही तू. काय बोलतो? दलाल म्हणून लावून घे माग तुझ्या. हा लिहिले ना, तुझा नंबर हा दलाल नावाने सेव्ह करेल मी, कारण तू रिअल मध्ये दलाल आहे. तू दलाली केले म्हणून तर तू, तुझ्या आई बापाने दलाली केलं म्हणून तू जन्माला आला लवड्या. म्हणून हा चुत्त्या काम करतो तू लवड्या, समजलं का? हा, फक्त एवढं नाव लाव पुढं हा. भाग्यश्री दलाल. ठीक आहे, चल ठेव लवड्या फोन, माझा शोध नाही भरत पैसे मी अरे तुझं. भाग्यश्री दलाल कर नको भरू पैसे, पण एवढं अरे कर नाही, भाग्यश्री झाटा नाही दलाल. परत लवड्या. तुला काय वाटतं एवढं बोलून का मी तुला पैसे भरणार? झाटा 1 रुपयाची पेमेंट नाही करत लवड्या मी कोणाला. जा सांग तुझ्या बँकेला भ्यांचो जे काही करायचं असेल करून घ्यायला सांग. गो भरू पैसे, मी तुला काय सांगतो तेवढं तर ऐक. झाटा नाही भरत मी. नंबर सेव्ह करत चाललं, पैसे भरायचं कोण हा बोलतं लिहिले तुला? लिहिले दलाल लिहिले, दल्ला दल्ला दलाल तर हा, चांगलं बाकी वाटतं. दल्ला लिहिले, दल्ला दल्ला मादरचोद असं लिहिलंय चुत्या तुला त्याचं नाव. समजत नाही बघ काय बोलतो. तुला कसं ओळखणार तू कुठला दलाल? अरे भोसडीचा दलाल हॅलो? तू आहे, मादरचोद दल्ला तू आहे. आमच्या कमिशनवर तू जिवंत आहे लवडू, तू मला बोलेल का भोसडीचा?
अरे ते पुढे फक्त हा? एवढं लिहायचं लक्षात ठेव. एवढं लिहायचं लक्षात ठेव फक्त. भाग्यश्रीचा हा हा बाकी सोड. नको भरू, मी भरतो. हा भर ना भोसडीचं. तुझी लायकी तरी आहे का माधुरशोध? जेवढा माझ्या अरे, ईएमआय अमाऊंट असेल ना भोसडीचा माधुरशोध, तेवढं तर तुझ्या सॅलरी पण नसणार. अरे तू आहे ना, तू माझी लायकी बाकी समोर तरी आधी. बघितलं रे तुझी बघायचं लायकी, बरं. बघितलं लावड्या, बघून घेतलं फोनवरती. मी समजलं तुझी लायकी किती आहे काय नाही आहे. काय समजलं तुझं? समजलं मला रे तुझी लायकी किती आहे. झाडभरची लायकी आहे तुझी, समजलं का? त्या लायकी भाग्यश्री तेवढं नावाचं मध्येच ना, ठेवतो. चार- त्याच्यावरती जाऊ नको लावड्या तू. झाड आहे, झाड बनवूनच राहा. जास्त लावडा बनण्याचे प्रयत्न करू नको तू. समजलं का तुला? अरे, लावडा बनून लावडा तुला झाटा काय नाही भेटणार भोसडीचा. अरे भेट तर मला- परत अरे अरे बोलला ना माधवशोध, जागेवर येऊन पेलून टाकेल तुला लावड्या. अरे बोलू नको माधवशोध. डोकं फिरते माधव. अरे अरे बोलला तर लावडू भोसडीचा कुठे- लावडू. अरे 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 तेरी माँ की लंड. अरे भोसडीवाला चुतिया. अरे कुठे येतोय? अरे कुठे येतोय? परत परत अरे कुठे येतोय तू? कुठे गांडीत येतोय? टाक ते. अरे तुझ्या गांडीत टाकून गेला लावड्या. अरे, हा, समजलं बरं का? टाकतो. कुठे येतो? तुझ्या कुठे गांडीत येतो टाक टाकायला? माधवशोध. माझ्या गांडीत नको टाकू भोसडीचं. तुझ्या गांडीत टाक. ते अरेची सवय तुला लागली, मला झाटाने लागली लावड्या. बरं तिथं चाल. हा आज चुत्या सवय सोडून दे. काहीतरी वेगळं बोल रे. चुत्या वाटते तू. काहीतरी वेगळं बोल. काहीतरी वेगळं बोल. अबे लावडा तू अरे बोलायला बंद कर, त्यानंतर काहीतरी वेगळं बोलेल मी. काहीतरी वेगळं बोल. तू अरे बोलायला बंद कर भोसडीचं त्यानंतर. अरे परत. इंडिया. ए झाट्या शेपट्या काय चुत्यासारखं करतो रे लावड्या तू. अरे 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 भाग्यश्रीला विचारलं का तू माझ्यासोबत बोलतोय? परत ती भोसडीचा बाई तुला पैसे पाहिजे. आहे. तुला पैसे पाहिजे बाळा. बघ तुला पैसे काढायचं. अरे मी काय म्हणतो